नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा। आता नवीन वर्षाचं गिफ्ट आता सगळ्या लाडक्या बहिणींना आज मिळणार आहे। सर्वप्रथम सर्व लाडक्या बहिणींचं, सर्व व्ह्यूअर्स सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन। सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। 2025 मध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो। लक्षात घ्या, तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। आता सरकारने 1 जानेवारी 2025 आजच जानेवारीचा हप्ता हा सुरू केलेला आहे। 3000 रुपयाचा हप्ता आता सुरू झालेला आहे। सोबतच लाडक्या बहिणींना आता 10,000 रुपये आणि 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। कोणाला मिळणार 10,000, कोणाला मिळणार 3 आणि कोणाला मिळणार 15,000 आणि कोणाला मिळणार 10,500 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। तर ते कशा मिळणार आहेत, कोणाला मिळणार आहेत, आपण सर्व माहिती ही डिटेलमध्ये माहिती घेणार आहोत। परंतु पुन्हा एकदा आपल्या सगळ्या व्ह्यूअर्सचं, सगळ्या यूट्यूब फॅमिलीला नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर चला मित्रांनो, सुरुवात करूया व्हिडिओला। फक्त एकच विनंती आहे की तुम्ही जर पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि पटकन आपल्या चॅनलला आता सबस्क्राइब करून ठेवा, कारण सगळ्यात महत्त्वाचे अपडेट आपण देत आहोत। सगळ्यात लवकर अपडेट हे आपल्याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते। त्यामुळे व्हिडिओला पटकन एक लाईक करून ठेवा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। आता बघा, सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे 1 जानेवारी 2025 आजपासून लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता सुरू झालेला आहे। आता मला एक गोष्ट तुम्ही सांगा, कोणाकोणाला अजूनही डिसेंबरचा हप्ता आलेला नाही अशा सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा मी सांगत आहे की तुम्हाला कधी पैसे येणार आहेत, काय सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। आता जर बघितलं आपण, आज 1 जानेवारी आहे 2025। जानेवारीचा जो हप्ता आहे तो आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये सुद्धा जमा होणार आहे। सोबत तुम्हाला मी सांगितलं की 10,000 आणि 15,000 रुपये सुद्धा येणार आहेत। तर आता बघा, लाडक्या बहिणींसाठी सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे 3,000 आणि 10,000 रुपये कधी। आता तुम्ही मला सांगा, डिसेंबरचा हप्ता तुम्हाला मिळाला का? पटकन सांगायचं आहे, डिसेंबरचा हप्ता कोणाकोणाला मिळाला आणि कोणाकोणाला नाही मिळाला। अजून जर आला नसेल तर आता तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ते म्हणजे काय, तर आता तुम्हाला डिसेंबरचा हप्ता, लक्षात घ्या, आत्तापर्यंत जर तुम्हाला फक्त सगळे पैसे आले असतील आणि फक्त डिसेंबरचा हप्ता आलेला नसेल तर टेन्शन घेऊ नका, तुम्हाला तिथं आनंदाचीच बातमी आहे। ती म्हणजे काय, तर आता तुम्हाला डिसेंबर आणि जानेवारी असे मिळून दोन्हीचे 1,500 रुपये मिळून हे 3,000 रुपये तुमच्या खात्यावरती आज पडणार आहेत। हो, कारण राज्य सरकारने तसा निर्णयच घेतलेला आहे की डिसेंबरचा हप्ता ज्या ज्या लाडक्या बहिणींना आलेला नाही त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा आजच देऊन टाका, कारण नवीन वर्षाची बातमी, गोड नवीन वर्षाचं गिफ्ट आता लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे। तर बघा, डिसेंबरचा हप्ता 1,500 रुपये आणि जानेवारीचा हप्ता 1,500 रुपये असे मिळून आता तुम्हाला आज 3,000 रुपये इथं 100% मिळणार आहेत। कारण राज्य सरकारला माहिती आहे की आपण सर्व लाडक्या बहिणींमुळेच परत एकदा सत्तेमध्ये आलेलो आहोत, तर आपल्या ज्या लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत त्यांचा आपण पैसे पटकन द्यायचे आहेत। बघा, आता अजूनसुद्धा जर आपण बघितलं तर 10 ते 15 लाख अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं आधार कार्ड सीडिंग झालेलं नाही, म्हणजे आधार कार्ड बँकेला जोडलं गेलेलं नाही। तर माझी पुन्हा एकदा विनंती आहे की आज पटकन जाऊन बँकेमध्ये हे तुम्हाला काम करणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला जर आज पैसे पाहिजे असतील तर आजच पटकन जाऊन बँकेमध्ये, जे मी सांगत आहे ते 2 काम तुम्हाला अतिशय महत्त्वाचे करणं गरजेचं आहे। एकतर तुम्ही बँकेत जाऊन काम करा किंवा तुम्ही पोस्टात सुद्धा जाऊन ते तुम्ही काम करू शकता। तर पहिलं काम म्हणजे तुम्हाला तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेला सीडिंग करणं खूप गरजेचं आहे। पटकन तुम्हाला ते काम आज करायचं आहे। त्यासोबतच तुम्हाला सांगतो, आता जर आपण बघितलं तर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। याआधी राज्यात जवळपास 12 लाख महिलांच्या बँक अकाउंटला त्यांचं आधार कार्ड लिंक नव्हतं। अशा महिलांच्या योजनेचे पैसे आले होते, परंतु लक्षात घ्या, तुम्हाला मी परत सांगतोय, परत 10 ते 15 लाख अजून अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्या बँक अकाउंटला आधार कार्डच लिंक नाही आहे। त्यामुळं जवळपास 12 ते 15 लाख लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्तासुद्धा आलेला नाही आहे। एवढंच काय, त्यांना एकही हप्ता आलेला नाही आहे। त्यामुळं त्यांचा ते प्रॉब्लेम झालेला आहे। तुम्हाला सुद्धा वाटत असेल की तुमचा पण आज प्रॉब्लेम होऊ नये, तर परत तुम्हाला
आज बँकेत जाऊन ते काम करणं गरजेचं आहे. यासोबतच पोस्टात सुद्धा जाऊन तुम्हाला ते काम करणं गरजेचं आहे. पोस्टात तुम्ही हे आधार सीडिंग एका दिवसात सुद्धा करू शकता. त्यामुळं ते तुम्हाला काम करायचं आहे. आज ते महत्त्वाचं पहिलं काम तुम्हाला ते करायचं आहे, कारण नवीन वर्षाची सुरुवात तुम्हाला चांगल्या कामानं करायची आहे. त्यामुळं आधार सेट करून घ्या, कारण पुन्हा प्रॉब्लेम तुमच्यावरती येऊ नये आणि परत तुमचे कुठलेच अडथळे, कुठलेच हप्ते अटकू नयेत, म्हणून तुम्हाला आज हे काम करणं खूप गरजेचं आहे. आता बघा, तुम्हाला तर सांगितलं की 3,000 रुपये कोणाला मिळणार, बरोबर. आता बघा 3,000 रुपये मिळणार, परंतु आता अजून तुम्हाला एकही हप्ता मिळाला नसेल, एक पण हप्ता नाही आलेला, तर एकही हप्ता नाही आला त्यांना 10,500 रुपये कसे मिळणार बघा. हे 10,000 कोणाला मिळणार हे तर मी सांगणारच आहे, परंतु अजून 10,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत आणि 15,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत. ते कसे बघा, आता जर तुम्ही बघितलं तर डिसेंबरचा हप्ता जर तुम्हाला मिळाला नाही तर एकूण 7 हप्ते होतात, तर 7 हप्त्याचे किती झाले, 9,000 रुपये, बरोबर. आणि तुम्हाला आता जानेवारीचा हप्ता, तर हे जे 9,000 रुपये आहेत ते जानेवारीच्या हप्त्यासोबत येणार आहेत. मग हे जानेवारीचे 1,500 रुपये असे मिळून किती झाले, 10,500 रुपये. 10,500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत. 10,500 रुपये तुमच्या खात्यावरती आता येणार आहेत. बघा, उशिरा का होईना, आजच्या आज ते तुम्हाला पैसे तुम्ही जे अकाउंट, परंतु आधार कार्ड बँक केलेलं असेल तरच येणार बरं का. ते डिसेंबर महिन्यात त्यांना एकूण 9,000 रुपये जमा झालेले आहेत, परंतु जर तुमचं आजसुद्धा झालेलं नसेल तर तुम्हाला ते डिसेंबरचे 9,000 रुपये आणि आत्ताचे 1,500 रुपये असे मिळून तुम्हाला 10,500 रुपये येणार आहेत. समजलं. बघा, महिलांनी अजूनही या योजनेचा अर्ज केलेला नाही, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा अर्ज भरण्याची प्रक्रिया आता होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजपासून पुन्हा एकदा तिथं फॉर्म भरू शकता तुम्ही, असं शक्यता तिथं वर्तवली जात आहे. त्याच्यावरती ठोस निर्णय आला की मी तुम्हाला नक्की सांगेल, परंतु तुम्ही एकदा अंगणवाडीत जाऊन चौकशी करू शकता, कारण शक्यता आहे तिथं आजपासून नवीन फॉर्म तिथं सुरू झालेले आहेत. आता पुढची बातमी बघा महत्त्वाची. यापूर्वी अर्ज केलेल्या परंतु विलंब झालेल्या लाभार्थ्यांना जुलै ते डिसेंबरपर्यंतच्या हप्त्यासह 9,000 रुपये रक्कम मिळेल आणि डिसेंबरपर्यंतचं त्याच्यानंतर आता जानेवारीचे असे 10,500 रुपये मिळणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या पुढील हप्त्यात वेळी त्याचा समावेश केला जाईल. बघा, मी तुम्हाला ते सांगितलं, डिसेंबर महिन्याच्या हप्त्यात ज्या महिलांना पैसे आलेले नाहीत त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये त्याचा समावेश केला जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, रेशन कार्डबद्दल एक गोष्ट आहे. ज्या लोकांनी बनावट शिधापत्रिका तयार केलेल्या आहेत आणि पात्रतेशिवाय त्यांना मोफत रेशन मिळत आहे, अशा लोकांवरती कारवाई करण्यासाठी सरकारने 1 जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे. या नवीन वर्षामध्ये त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. या लोकांची ओळख ही KYC द्वारेच होणार आहे. ज्या लोकांची ही KYC झालेली नाही अशा सर्व लोकांचे जे काही रेशन कार्ड आहेत ते बंद होणार आहेत. त्यामुळे तुमची योजनासुद्धा बंद होणार आहेत आणि योजनेसुद्धा तिथं तुमचे मोफत रेशनसुद्धा तिथं धान्यसुद्धा तुमचं बंद होणार आहे. तर कोणाचं बनावट असेल तर ते बंद होईल, नसेल तुम्हाला जर वाटत असेल आपलं पण बंद व्हायला नाही पाहिजे तर तुम्ही आजच रेशन दुकानात जाऊन तुमचं KYC करून घ्यायचं आहे. आता पुढं बघा, सारखं बघा, आता सगळ्यात मोठंच काय तुम्हाला मी जे सांगितलं की 10,000 कोणाला मिळणार बघा, 15,000 कोणाला मिळणार आणि 10,000 कोणाला. आता बघा, राज्य सरकारच्या निर्णयामुळे अंगणवाडिका सेविका आणि अंगणवाडिका मदतनीस यांचे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता देण्यासाठी मार्ग आता मोकळा झाला. दरम्यान काही महिन्यापूर्वी माहिती सरकारने अंगणवाडिका सेविकांच्या आणि मदतनीसांच्या मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला होता, परंतु आता बघा, अंगणवाडिका सेविकांना सध्या किती पगार आहे, 10,000 आणि मदतनीसांना 5,000. सरकारने आता अंगणवाडिका सेविकांचे मानधन 5,000 रुपयांनी आणि मदतनीसांचे मानधन 3,000 रुपयांनी वाढवले असण्याची घोषणा केली होती. त्यामुळे आता अंगणवाडिका सेविका ही पण एक आपली लाडकी बहीणच आहे. त्यामुळे ती 10,000 जे होतं ते 15,000 रुपये झालेले आहेत. तर 15,000 रुपये हे अंगणवाडिका सेविकांना मिळणार आहे आणि 8,000 रुपये हे मदतनीसला मिळणार आहे. समजलं तुम्हाला. मी तुम्हाला 3 गोष्टी सांगितल्या या व्हिडिओमध्ये. काय गोष्टी सांगितल्या, एक तर 3,000 रुपये कोणाला मिळणार, लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता. 10,000 रुपये 10,500 कोणाला मिळणार, लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता धरून. 10,000 परत कोणाला मिळणार, मदतनीसला. आणि 15,000 हे अंगणवाडिका सेविकांना. अशा प्रकारे तुम्हाला हे सगळं काही डिटेल माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटकन करायच्या आहेत आणि आज लक्षात घ्या. प्रामुख्याने जर आपण बघितलं तर SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट खातं, ICICI, HDFC अशा प्रमुख बँकेना आज प्राधान्य दिलं जाईल आणि आज तुमच्या पैशांचं वितरण तिथं पुन्हा एकदा चालू केलं जाईल. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन आणि अपडेटसाठी, महत्त्वाच्या अपडेटसाठी आणि खऱ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 10 ते 15 जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा वाटप हे चालू होणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.